नमस्कार माय यूट्यूब फॅमिली, मी आहे गौरी भोसले आणि आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की 10वी चा मॅथ्स पार्ट 1 चा फर्स्ट चॅप्टर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल यामधील प्रॅक्टिस सेट 1.1. तर 1.1 मधील आपला पहिला प्रश्न जो आहे ती आहे ऍक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे आणि आपल्याला फक्त जे बॉक्स आहे ते फिल करायचे आहेत. तर ऍडिंग इक्वेशन सांगितलेलं आहे, त्यामुळे इथे ऍडिशन होणार. ऍडिशन झाल्यावरती म्हटलं 5 + 2 7 होतं. या दोघांचे ऍडिशन केल्यावरती काय येतं? 21 येतं. हे 21 आहे तसेच खाली लिहिणार आपण आणि हे 7 इकडे मल्टिप्लाय आहे, तिकडे गेल्यावरती डिवाइड होणार 7. म्हणजेच आपलं x आन्सर येते 3. तर आपली आता जी ऍक्टिव्हिटी झाली त्यातली पुढची ऍक्टिव्हिटी. तर आता x आपण 3 काढला तर x ची व्हॅल्यू कोण आपल्याला सांगितलंय इक्वेशन 1 मध्ये पुट करायची. इक्वेशन 1 आहे तसं त्यांनी लिहून घेतलंय. x ची व्हॅल्यू आली 3 आणि 3y 9 मायनस हे इकडं 5 त्रिक 15 इकडे गेल्यावरती मायनस होणार -15. या दोघांची सबट्रॅक्शन काय येणार? मायनस, कारण मोठ्या संख्येचं चिन्ह आणि या दोघांची सबट्रॅक्शन येते 6. हे -6 आहे तसं खाली लिहिणार आपण आणि डिव्हिजन यांची येते -2. तर आपला आन्सर काय आलं? x 3 आणि y 2. -2 x आपण इथे लिहिणार आणि -2 y च्या जागी. तर ही आपली ऍक्टिव्हिटी इथे कंप्लीट झालेली आहे. तर हा आहे आपला दुसरा प्रश्न. दुसऱ्याचा पहिल्यांदा आपण इक्वेशन मांडून घेतलेत आणि त्याला फर्स्ट आणि सेकंड असं टाकून घेतलेलं आहे. आता पहिल्यांदा आपण इक्वेशन बघायचं. तर इक्वेशन बघितल्यावरती तुम्हाला काय लक्षात येतंय? सेम टर्म आहेत 5b पण प्लस प्लस आहे म्हटल्यावरती हे कॅन्सल होणार नाही. मग आपल्याला या दोघांची काय करायला लागेल? सबट्रॅक्शन. तर आपण लिहायचं सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 1. हे लिहिल्यानंतर इक्वेशन आहे तसे दोन्ही लिहून घ्यायचे. 3a + 5b = 26 मायनस a + 5b = 22. आता मायनस आहे म्हटल्यावरती खालच्या इक्वेशनचे साइन चेंज होणार. इथे प्लस आहे मायनस होणार, प्लसचं मायनस आणि इथे पण प्लस आहे ते मायनस होणार. या +5b ला हे -5b कॅन्सल होणार. यामधून 3a मधून 1a मायनस केला तर इथे येते 2a ह्या दोघांची सबट्रॅक्शन किती येते? 4. मग आपण इथे लिहिणार a 4 आणि हे 2 इकडे मल्टिप्लाय आहे तिकडे डिवाइड मध्ये जाणार. a आपला आन्सर काय येते? 2. तर आपलं a चा आन्सर 2 आलेला आहे. आता आपण a ची व्हॅल्यू कोणत्याही एका इक्वेशन मध्ये पुट करणार. जे तुम्हाला सोपं वाटेल त्यामध्ये तुम्ही पुट करा. मला दुसरं वाटतंय मी दुसऱ्यात करणार, तुम्हाला पहिलं वाटत असेल तुम्ही पहिल्यात करा. तर पुट a 2 इन इक्वेशन सेकंड. तर आपण इक्वेशन आहे तसे लिहून घ्यायचं सेकंड वालं आणि a ची व्हॅल्यू 2 यामध्ये पुट करायची. 2 + 5b = 22. 5b = 22. हे इकडे +2 आहे तिकडे गेल्यावरती -2 होणार. 5b सबट्रॅक्शन येते 20. हे b इकडे 20 आहे तसं खाली. हे इकडे 5 मल्टिप्लाय आहे इकडे गेल्यावरती डिवाइड होणार. b 4. मग आपली a ची व्हॅल्यू आली 2 आणि b ची व्हॅल्यू आली 4. दुसरा क्वेश्चन आहे हा. तर इक्वेशन आधी आपण लिहून घ्यायचे. इक्वेशनला नंबर टाकून घ्यायचे फर्स्ट आणि सेकंड. हे झालं की आता पहिल्यांदा इक्वेशन बघायचं की इक्वेशन मध्ये काय दिलंय. ह्या दोघांकडे बघितलं आपल्याला असं लक्षात येते की इथे 3 आपण इथे मल्टिप्लाय करू शकतो आणि एक टर्म सारखी करू शकतो. तर आपण काय करणार आधी? मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 3. 3 ने मल्टिप्लाय करायचं पूर्ण टर्मला LHS साइड आणि RHS साइडला. तर आपला आन्सर येते 3x +
21y is equals to 30. या इक्वेशनला आपण थर्ड इक्वेशन असं टाकायचं. आता थर्ड इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन कडे बघायचं. प्लस 3x आहे प्लस 3x आहे, तर आपण या दोघांना मायनस करणार म्हणजे 3x कॅन्सल होईल आणि पुढे आपला आन्सर येईल. तर लिहायचं सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम 2. इक्वेशन आहे असे दोन्ही लिहून घ्यायचे. मायनस 3x मायनस 2y इज इक्वल्स टू 7. खालची जर आता मायनस केले तर खालच्या इक्वेशनचे साइन चेंज होणार. इथे मायनस येणार, इथे मायनसचं प्लस होणार आणि इथे मायनस. तर खाली ह्या 3x ला 3x कॅन्सल होतोय. ह्या दोघांची ऍडिशन केली येते 23y इज इक्वल्स टू ह्या दोघांची सबट्रॅक्शन केली की येते 23 इक्वल्स टू 23. त्याच्या पुढे काय होणार y ऍज इट इज 23. हे इकडे मल्टिप्लाय ला 23 आहे, इकडे गेल्यावरती डिवाइड होणार. तर आपलं y इज इक्वल्स टू 1 आन्सर येते. मग हे y ची व्हॅल्यू आपण कोणत्याही एका इक्वेशन मध्ये पुट करायची आणि x ची व्हॅल्यू काढायची. आता आपण x ची व्हॅल्यू कशी काढणार, तर पुट y is equals to 1 in equation first. आता फर्स्ट इक्वेशन आहे तसं लिहून घ्यायचं. x plus 7y is equals to 10. y ची व्हॅल्यू आपण घालणार आहोत. मग x plus 7 y ची व्हॅल्यू 1 पुट केली is equals to 10. x plus 7 is equals to 10. x is equals to 10. इकडे 7 प्लस आहे, इकडे गेल्यावरती मायनस 7 होणार. x is equals to 3. मग आपली x ची व्हॅल्यू 3 आलेली आहे आणि y ची व्हॅल्यू आपली 1 आली. मग शेवटी देअरफॉर मध्ये सोल्युशन लिहायचं. सोल्युशन xy is equals to 3 1. आणि ही चूक कधीच करायची नाही की बऱ्याच वेळा काय होतं x ची व्हॅल्यू आपण 1 लिहितो, म्हणजे 1 लिहित नाही, इथं लिहिताना x ची व्हॅल्यू आपण नंतर लिहितो कारण आपण नंतर काढल्या. तसं नाही करायचं. नेहमी x ची व्हॅल्यू आधी लिहायची आणि y ची व्हॅल्यू नंतर लिहायची. तर तिसरा क्वेश्चन आपला हा आहे. तर तिसरा काय आहे 2x 3y आणि याला आपण फर्स्ट दिलेला आहे, याला सेकंड दिलेला आहे. दोन्ही इक्वेशन कडे बघितलं तुम्हाला काय लक्षात येत आहे, 2x आणि 2x कॉमन आहे. आपण प्लस आहे दोन्ही पण म्हटल्यावरती आपण याला काय करणार, सबट्रॅक्टिंग करणार कारण की इथं मायनस येईल आणि हे दोन्ही कॅन्सल होतील. मग फर्स्ट लिहायचं सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 1. माझी दोन्ही इक्वेशन लिहून घ्यायचे. 2x minus 3y is equals to 9. 2x plus y is equals to 13. आपण कोणती टर्म वर लिहिली किंवा खाली लिहिली याच्यात काही नाही कारण की आन्सर सेमच येणार आहे. तर आपण मायनस केले म्हटल्यावर तिथले साइन चेंज होणार. इथं मायनस येणार, इथं प्लस चं मायनस होणार आणि इथे पण मायनस होणार. याला हे कॅन्सल होणार. मायनस मायनस प्लस, मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस. 3y प्लस y 4y इज इक्वल्स टू मायनस मोठ्या संख्येचं चिन्ह आणि या दोघांची सबट्रॅक्शन होणार आणि आन्सर येते 4. या मायनसला हे मायनस कट होते. y इज इक्वल्स टू 4 ॲज इट इज आणि हे 4 इकडं मल्टिप्लाय ला इकडे गेल्यावरती डिवाइड होणार. देअरफॉर आपली y ची व्हॅल्यू काय येते 1 येते. मग ही y ची व्हॅल्यू आपण कोणत्याही एका इक्वेशन मध्ये पुट करणार आणि x ची व्हॅल्यू काढणार. आपण सेकंड इक्वेशन घेऊया, त्यामध्ये आपण y ची व्हॅल्यू पुट करू आणि मग x ची व्हॅल्यू काढू. तर पुट y is equals to 1 in equation second. 2x plus y is equals to 13. पहिल्यांदा आपण इक्वेशन पूर्ण लिहून घेतलं. यामध्ये आता आपण y ची व्हॅल्यू पुट करू. तर 2x plus 1 is equals to 13. 2x is equals to 13 हे प्लस
तिकडे गेल्यावरती -1 होणार. 2x इज इक्वल्स टू 12. x इज इक्वल्स टू 12 अपॉन हे 2 इकडे मल्टिप्लायला इकडे गेल्यावरती डिवाइड होणार. x इज इक्वल्स टू इथे येणार 6 बेसक 12. मग आपली x ची व्हॅल्यू आली 6 आणि y ची व्हॅल्यू आली 1. तर लिहिताना कसं लिहिणार आपण ब्रॅकेट मध्ये 6,1. तर हे झालं आपलं थर्ड. आता फोर्थ. तर आपला हा आहे फोर्थ क्वेश्चन. तर पहिल्यांदा इक्वेशन बघायचं. मग आपल्याला काय लक्षात येते 5m आहे इथे m आहे. पण जर आपण सेकंड इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय केलं तर तरी पण आपला आन्सर येईल. पण पुढच्या संख्या मोठ्या होतील. तर आपण काय करूया ह्या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करूया म्हणजे इथं 3n च्या ऐवजी 6n येईल. मग आपण करूया मल्टिप्लाइंग इक्वेशन फर्स्ट बाय 2. मग 2 ने मल्टिप्लाय करण्यासाठी दोन्हीकडे पण मल्टिप्लाय करायचं. तर आपला आन्सर येईल 10m - 6n इज इक्वल्स टू 38. मग हे आपलं आलं थर्ड इक्वेशन. आता थर्ड इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन बघायचं. पहिलं इक्वेशन सोडूनच द्यायचं. मग बघितल्यानंतर काय लक्षात येतंय दोन्ही सेम आहेत मायनस मायनस आहेत. मग आपल्याला सबट्रॅक्ट करायला लागणार म्हणजे हे मायनसचं प्लस होईल आणि हे दोन्ही कॅन्सल होतील. मग सबट्रॅक्टिंग इक्वेशन थर्ड फ्रॉम सेकंड. दोन इक्वेशन लिहून घ्यायचे. 10m - 6n इज इक्वल्स टू 38 मायनस m - 6n इज इक्वल्स टू -7. आता इथे साइन चेंज होणार. इथे मायनस होणार, इथे प्लस होणार आणि इथे प्लस होणार. त्यानंतर ह्या 6n ला हे 6n कॅन्सल बिकॉज हे मायनस हे प्लस. या दोघांची मायनस म्हणजे सबट्रॅक्शन किती येणार 9m इज इक्वल्स टू ह्या दोघांची ऍडिशन किती येणार कारण 38 प्लस 7 आहे म्हटल्यावरती ह्या दोघांची ऍडिशन काय येणार तर आपली ऍडिशन येते 45. मग therefore m is equals to 45 upon 9. मग पुढे काय येणार m is equals to 45 upon 9 हे आपलं आलं. मग therefore m is equals to काय येणार 5 येणार. मग आपलं m is equals to 5 आलं की आपण कोणत्याही इक्वेशन मध्ये m ची व्हॅल्यू पुट करायची. आता सोपं कुठलं वाटतंय हे सेकंड वाला वाटतंय. मग आपण m ची व्हॅल्यू सेकंड मध्ये पुट करूया. पुट m is equals to 5 in equation second. इक्वेशन आधी लिहून घ्यायचं. तर m ची व्हॅल्यू पुट केल्यावर काय येते 5 - 6n is equals to -7. -6n is equals to -7 हे इकडे प्लस आहे इकडे गेल्यावरती -5 होणार. -6n is equals to या दोघांची मायनस मायनस आहे म्हटल्यावर ऍडिशन होणार. ऍडिशन झाली 12 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस. सो देयरफॉर ह्या मायनसला हे मायनस कट होतंय. मग पुढे काय येणार n is equals to 12 अपॉन हे इकडे मल्टिप्लायला इकडे गेल्यावरती डिवाइड होणार आणि ह्या दोघांचा आन्सर काय येते 2. मग देयरफॉर आपलं m is equals to 5 आलं आणि n is equals to 2 आलं. हे आपलं फोर्थ क्वेश्चनचा आन्सर आहे. तर हा आहे आपला पाचवा क्वेश्चन आणि यामध्ये पहिल्यांदा इकडे इक्वेशन कडे दोन्ही बघायचं. इक्वेशन कडे बघितल्यावरती काय लक्षात येतंय 5x इथे x आहे. आपण याला 5 ने मल्टिप्लाय करू शकतो. तर करूया. ह्या दोघांना जर केला तर ह्या दोघांचं काय होत नाही म्हणजे जर झालं तर काय होणार याला 2 ने मल्टिप्लाय करायला लागणार आणि याला 5 ने. तर कुठे दोन्ही सेम येणार. इथं 10y आणि 10y येणार. पण त्यापेक्षा आपण या इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय करूया. तर लिहायचं मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 5. मग 5 ने मल्टिप्लाय करण्यासाठी 5 ने इज इक्वल्स टू
5 into 4. तर आपला आन्सर काय येतंय 5x plus 25y is equals to 20. हे आलं आपलं थर्ड इक्वेशन. जे काही इक्वेशन येतील पहिल्यांदा त्याला डिनोट करायचं नंबर्सनी. आता फर्स्ट आणि थर्ड इक्वेशन बघायचं कारण की याला आपण यामध्ये कन्वर्ट केलं. मग ह्या दोन्ही इक्वेशन कडे बघितल्यावर काय लक्षात येतंय 5x आणि प्लस प्लस आहे म्हटल्यावरती सबट्रॅक्टिंग करायला लागणार. मला याचं सबट्रॅक्टिंग इक्वेशन थर्ड फ्रॉम फर्स्ट. मग इक्वेशन दोन्ही लिहून घ्यायचे 5x plus 25y is equals to 20 minus 5x plus 2y is equals to minus 3. आता मायनस आहे म्हटलं पहिल्यांदा साइन चेंज करून घ्यायचं. बाकीचं काही नाही केलं तरी चालतंय पण आधी साइन चेंज करून घ्यायचं. मग इथं प्लस चं मायनस होणार, इथे पण मायनस होतंय आणि इथं मायनस चं प्लस होतंय. मग याला हे कॅन्सल कारण हे करण्यासाठीच आपण एवढं सगळं केलंय. मग या दोघांना हे कॅन्सल होतंय. आता ह्या दोघांचं 25y minus 2y काय येणार 23y येते बरोबर इज इक्वल्स टू. आता इथं 20 आणि प्लस 3 हा साइन जे आधीचं होतं ते विसरून जायचं. आता खालचं साइन बघायचं 20 प्लस 3 मग किती येते 23. मग therefore y is equals to 23 upon 23 is equals to आपला y किती आला 1 आला. मग कोणत्याही एका इक्वेशन मध्ये y ची व्हॅल्यू पुट करायची. आता यापैकी आपल्याला सेकंड वाला सोपं वाटतंय तुम्ही सेकंड वाला करा, फर्स्ट वाला वाटतंय फर्स्ट वाला करा. पण सेकंड वाला आपण घेऊया. पुट y is equals to 1 in equation second. माझी इक्वेशन लिहून घ्यायचं x plus 5y is equals to 4. मग आपण लिहूया y ची व्हॅल्यू y 1 आहे. मग x काय आन्सर येणार x plus 5 is equals to 4. मग इथे येते आपलं x is equals to 4. हे इकडे प्लस 5 आहे इकडे गेल्यावरती मायनस 5 होणार. x is equals to आता मायनस आहे म्हटल्यावरती मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस केल्यावरती 1 आलं पण मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस. मग therefore x is equals to आपल्याला -1 म्हणजे आपल्याला भेटला x is equals to -1 आणि y is equals to 1. मग सोल्युशन मध्ये लिहायचं सोल्युशन therefore xy is equals to आधी x लिहायचा मग y लिहायचा -1, 1. हे आपला आन्सर आलं फिफ्थ क्वेश्चनचं.